मला तुम्हाला दाखवते आमच्या शेतातलं फार्म हाऊस. तर ठीक आहे, आम्ही प्लॅन करत आहोत तसाच का आम्ही दोघी वावरात येऊन राहू म्हणून, कारण शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. तर पाहू आता जसं जमल तसं. शेतामध्ये आल्यानंतर जो आनंद मिळतो तो कोणत्याही लक्झरी लाईफस्टाईलने कधीच येत नाही. म्हणून शेताची जर मजा घ्यायची असेल तर खेड्यातच यावं लागते. आणि मी नशीबवान आहे की मी खेड्यामध्ये राहते आणि माझ्याकडे शेती पण आहे. तर चला दाखवते तुम्हाला शेती. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली ब्लॉग. तर तुम्ही कशा आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज मी कुठं चालली आहे तर समजेलच तुम्हाला. तर मी चालली आहे आपल्या शेतामध्ये. तर असा काही प्लॅन झाला नव्हता, अचानकच प्लॅन बनवला आम्ही. तर म्हटलं खूप दिवस झाले आम्ही शेतामध्ये गेलोच नव्हतो. तर आज चला म्हटलं आपल्या जे काही शेतातला भाजीपाला निघेल तो घेऊन येऊ. आणि आम्ही आता तसं वैशूनी मी आता चाललो. आणि आई सकाळीच म्हणजे एका तासाच्या पूर्वीच गेल्या, कारण आमचे काम व्हायचेच होते. म्हणून म्हणे का आई तुम्ही पहिले जाते, तुम्ही मागून या. तर आई समोर गेल्या, आता आम्ही दोघी जात आहोत. तर मुलं सकाळी स्कूलमध्ये गेले, त्यांना पाठवलं स्कूलमध्ये. आणि आता आम्ही चाललो शेतामध्ये. तर तुम्हाला दाखवते. आणि मेन म्हणजे आमच्या शेतातलं तुम्हाला फार्म हाऊस दाखवत आहे, कारण आमच्या आता शेतकऱ्याचं जे आहे ते फार्म हाऊस खूप चांगलं आहे, ते तुम्हाला आज दाखवेलच. तर चला जाऊया शेतामध्ये. तर ही आहे आमच्या शेतातली मिरची. चला तुम्हाला दाखवतेच. ही शेतातली मिरची आहे. ही आहे मिरची जी सुकली आहे. काही वाराचीच आहे, काही वाढली आहे. या टाईपची आता मिरची झालेली आहे. थोड्या दिवसात आपली मिरची पण तोडण्यात येईल. हे आपलं मिरचीचं पूर्ण शेत. तर हे आहे आपलं मिरचीचा प्लॉट. मिरची एवढी पिकून गेली होती की सगळीकडे लालच लाल मस्त दिसत होतं. तर मी मस्त आपल्या शेतामधून फिरत आहे इथं. मिरचीचा पण तोडा करायची वेळ आली आहे. मिरची सगळी पिकून गेली, नाहीतर ती खाली पडेल. म्हणून मिरचीला पण तोडायचं आहे. दिसत आहे का तुम्हाला? ही बारीक बारीक मेथी आहे. या मेथीला किती दिवस झाले टाकून? 15 दिवस म्हणा. 15 दिवस झाले. या मेथीला इथं टाकून 15 दिवस झाले, म्हणून बारीक आहे सध्या. किती दिवसांनी तोडण्यात येईल याला? म्हणजे मोठी किती दिवसांनी होईल? 1 महिन्यानं. 1 महिन्यानं होईल मग खाण्यापुरती? हां, 1 महिन्यानं होऊन जाईल. तर आता ही थोडी छोटी आहे आणि 1 महिन्यानं आपण याला खाऊ शकतो, म्हणजे चांगली मोठी होईल. चला तुम्हाला इथले आता शेंगा दाखवते. हो हो हो, हे आमच्या शेतातले फ्लावर, झेंडूचे झाड, झेंडूचे असे भरपूर आहे. जिकडे तिकडे आम्ही भरपूर झेंडूचे झाडं लावले आहे. पण आता सध्या हे आहे, बाकी झाडं कुठे समोर आहे. चला ते पण दाखवतो. बाकी इथं आहे पूर्ण बगीचाच लावला आहे मी झेंडूचा. आणि हे आहे आमची शेती. मस्त वाटतंय ना? शेतामध्ये आलं तर वेगळीच फिलिंग येते. असं वाटतच नाही घरी जावं, इथंच राहावंच वाटतंय, कारण फिलिंगच मस्त येते. ओला आहे. आई पाणी दिलं होतं का? हो का, कधी? काल दिला. त्यानंतर मी गेली शेंगा तोडायला. तर हे आमचा पूर्ण वालाच्या शेंगाचा प्लॉट. इतक्या शेंगा लागतात की आम्हाला कधीच विकत घ्यायची गरज पडत नाही. आणि एवढ्या आम्ही तर भाजीपाला विकतचा घेतच नाही, आपल्या शेतातच सगळा भाजीपाला निघत असतो. अधूनमधून काय आम्हाला 12 महिने शेतातलाच भाजीपाला निघते. आणि कधी कधीच तर आपण लावला आणि तो जर लागला नाही तेव्हाच आम्ही विकत घेऊन खातो. नाहीतर हा आपल्या शेतातल्या शेंगा आहे, फुल ऑर्गॅनिक. म्हणजे याच्यावर फवारणी पण कमी केली आहे आणि मस्त लागते टेस्टला पण. पूर्ण ऑर्गॅनिक ह्या शेंगा आहे. तर इथं आम्ही तिघी पण शेंगा तोडत आहोत. इतक्या शेंगा निघत आहे की किती तोडू आणि किती ठेवू असं काही समजत नाही. तर आम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तोडतो आणि बाकी मग सुकल्यानंतर याची डाळ बनवता येईल म्हणून बाकी आम्ही अशाच ठेवणार आहोत. नाहीतर कोणाला जर लागेल तर ते नेतच राहते. पण एवढ्या शेंगा लागल्या आणि खेड्यामध्ये तर ह्या शेंगा सगळ्यांकडेच मिळते, म्हणून काही कोणी नेत नाही. नसत्या तर कोणी नेल्याच असत्या, पण खेड्यामध्ये तर ह्या सगळ्याच्या शेतामध्ये असते, म्हणून त्याला जास्त काही इकडे डिमांड नाही. पण सिटीमध्ये असते तर यांना खूप डिमांड असते. पण हेच तर आहे की खेड्यामध्ये आपल्याला भाजीपाल्याची कधीच कमतरता पडत नाही. जे पाहिजे ते आपल्या शेतातूनच निघते आणि ते आपण खाऊ पण शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा. दाखवते तुम्हाला मी आमच्या वावरातले कुत्रे. कुठं आहे?
जवळ गेल्यावर भुंकते. दाखव. सापटलं. तर हे आहे कुत्रे. आम्ही याला कुत्र्याचं झाड म्हणतो. आपल्या कपड्याला लागलं तर निघतच नाही, हे एवढे मजबूत राहते. हे सध्या सुकले नाही म्हणून निघत आहे. सुकल्या आऊ. तर आईने मला पुन्हा शेंगा तोडायला लावलं. म्हणजे मीच तोडत आहे. आईला म्हटलं तुम्ही मोबाईल पकडा, मी शेंगा तोडते. कारण आईच मगापासूनच्या तोडत होत्या. तर मी इथं तोडत आहे शेंगा. तर आम्ही एक विसरलो होतो की थैलीच घेऊन नाही आलो घरून. म्हणजे शेंगा टाकायला पिशवीच घेऊन नाही आलो. तर इथं मी आपल्याच ओढणीमध्ये शेंगा जमा करत आहे. त्यानंतर जवळचं एक टमाटरचं झाड होतं. तिथले टमाटर पूर्ण पिकून सडायला लागले होते. कारण शेतामध्ये येणंच झालं नाही इतक्यात. म्हणून त्याचा पूर्ण आता पिकून खाली पडत होते. तर इथं तोडत आहे मी टमाटर. या टमाटरचं मी आज मस्तपैकी सूप बनवेल. मला तर टमाटरचं सूप खूप आवडते. तर आज बनवेल म्हणून मी तोडत आहे पिकली टमाटर. कोणाकोणाला टमाटर सूप आवडते नक्की कमेंटमध्ये सांगाल. इथेच नाही तर पुन्हा आपल्या टमाटरचा प्लॉट समोर पण आहे. पण इथे अचानक एक झाड दिसून गेलं म्हणून मी इथले पण तोडून घेत आहे. त्यानंतर इथले टमाटर झाल्यानंतर आम्ही गेलो समोर जात आहे तिघीजणी पण. आईला विचारलं की आम्ही आलो म्हणून तुम्हाला बरं वाटत आहे ना. नाही तर आई समोरच निघल्या होत्या. आम्ही काही जातो नाही जात असंच होतं. पण आईला वाटलं नव्हतं का आम्ही येईल म्हणून. पण आम्ही गेलो शेतामध्ये. तर आई शॉकच झाल्या. नंतर मी समोर गेली. आपला समोर प्लॉट होता टमाटरचा. तर तिथे जाऊन बाकीचे टमाटर तोडत आहे. तर पूर्ण चोही बाजूला जे काही आपले टमाटर निघले ते तोडून घेते. बोललं होतं इथं तर पाय पण फसत होते. पण आम्ही म्हटलं चला समोर जाऊन जे काही निघेल ते भाजीपाला पाहू. तर इथं आहे. फुलाला काय म्हणते नक्की कमेंटमध्ये सांगा. तरी आमच्या त्याच घरी फुलाचं झाड असते. तर आपली ऑर्गॅनिक हळद. आमच्याकडे हळद पण लावली आहे आम्ही थोडीशी. जास्त नाही, थोडीशीच हळद लावली आहे. तरी आहे हळद. इतका सुंदर सुगंध येतो ना, खूपच सुंदर. तर मी थोडीशी हळद तुमच्यासाठीच तुम्हाला दाखवासाठीच काढत आहे. नाहीतर काही आता ओल्या हळदीचं काही आम्ही करू शकत नाही. पण आहे म्हणून तुम्हाला इथे दाखवत आहे. त्यानंतर आहे हा सांबार म्हणजे धनिया. आणि याचं फुलावर आले आहे. थोड्या दिवसाने याला पण धने पकडेल. तर थोडासा सांबार इथला मी घेत आहे आपल्या भाजीसाठी म्हणून. समोर आले तर मला दिसत आहे इथं पालक, जी खूप मस्त हिरवीगार आहे. आणि सगळा भाजीपाला हा आपला ऑर्गॅनिक आहे. याच्यावर फवारणी कमी केली आहे, जास्त नाही. तर पूर्ण ऑर्गॅनिक भाजीपाला आपल्या शेतामध्ये आहे. इथला भाजीपाला तोडणं झाल्यानंतर मी समोर गेले तर हे पूर्ण आपला गव्हाचं शेती. हे पूर्ण हा प्लॉट आपला गहू पेरलेला आहे. इतकं मस्त वाटत होतं, कसं वाटत होतं इथंच राहावं. तर मी सांगत आहे. समोर गेल्यानंतर हा आपला मोहरीचा प्लॉट. इथे आम्ही सगळी मोहरी लावली आहे. तर मोहरीचे फुलं खूप सुंदर दिसत होते. तर मी थोडेसे तोडले आणि आपल्या केसात मांडले. तर निघत होते ते पटापटा निघून खाली पडत होते. तर इतकं सुंदर शेत दिसत होतं, खूपच सुंदर. सगळं शेत फिरल्यानंतर आम्ही तिघी पण थकलो आणि इथं बसलो. कारण भूक पण लागली होती, ताण पण लागली होती. पण आम्ही एकच बॉटल पाणी घेऊन आलो. आणि शिदोरी पण आणली नाही, काहीच नाही आणलं असंच चाललो आलो. तर सगळा भाजीपाला तोडला आहे. थोडासा बाकी आहे. आई ताण लागली. पाणी आणलं का जे पाणी आणलं पण संपलं. एकच बॉटल आणली होती. तर ताण पण बहुत लागली आहे. पाणी आम्ही थोडंसंच आणलं तर ताण लागली आहे. साईडच्या वावरात भेटेल का? भेटते का काय का जाऊन पाहा लागते साईडच्या वावरात. मग थोड्या वेळानं जाऊ. भेटेल ना? म्हटलं. तर भेटेल. तर थोडासा भाजीपाला तोडायचा बाकी आहे. थोडासा आम्ही तोडला. बाकी तिकडे जायचं आहे लांब. तर तिकडे जाऊन आम्ही तुळीच्या शेंगा तोडणार आहोत. आणि मग झालंय आमचं आपल्या वावरातलं तुळी आणि पोपटी दोन्ही. हां, 2 प्रकारच्या शेंगा तोडायच्या आहे. आणि मग झालं आमचा भाजीपाला तोडलाच आहे. मजा आली वावरात येऊन. थोडंसं जेवण घेऊन यायला पाहिजे होतं नाही. भूकही लागली, ताणही लागली, दोन्ही गोष्टी बरोबर. आणि हे आमचं फार्म हाऊस आहे. आमच्या कास्तकारी माणसाचं असंच फार्म हाऊस राहणार आहे. किती सुंदर आहे. राहिली येऊ म्हणता काही. तर तसं आपण घर राहतो तर वावराकडे दुर्लक्षच होतं. आपण वावरात म्हणजे राहिली येऊ म्हणता का. मजा येते. येऊ म्हणते का. तर आम्ही प्लॅन करत आहोत का वावरातच येऊन राहू. दोघी जणी हो, आम्ही दोघी हो का नाही का. आम्ही दोघी वावरात येऊन राहतो, तुम्ही घरचं करा. चालेल ना. हां, तर ठीक आहे. आम्ही प्लॅन करत आहोत तसाच का आम्ही दोघी वावरात येऊन राहू म्हणून. कारण शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. तर पाहू आता जसं जमल तसं. तर चला जाऊ म्हणता आहे तिकडे. चला तिकडच्या शेंगा तोडून घेऊ आणि मग बाकी काम. मला तुम्हाला दाखवते आमच्या शेतातलं फार्म हाऊस. जे हे आहे मस्त आहे ना. तर इथंच आम्ही यायचा प्लॅन करत आहोत.
लॉक आहे, लॉक आहे, नाही तर आतून दाखवलं असतं. मस्त आहे आतून, लॉक आहे. चाबी आई, आई चाबी जी नाही आहे, नाही घरीच राहिली. हो. बरं, एखादी दिवस चाबी आणली तर मी आतून तुम्हाला दाखवेल कसं आहे आमचं. तर हे आमचं रूम आहे ना. 2 रूम आहे आणि मस्त 2 रूम आहे, एक किचन आहे, मस्त आहे आतून. हे आहे आमचं फार्म हाऊस, दिसत आहे तुम्हाला. तर तुम्ही आमचं फार्म हाऊस बघितलंच आहे, कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही समोर गेलो आहे आमच्या तुरीच्या प्लॉटकडे. तर तिथं तुरीच्या शेंगा आणि पोपटीच्या शेंगा लावल्या आहे. हे आहे आपला कापूस. कापूस यावर्षी तर काही जास्त झाला नाही, पण जे करायची मेहनत ते करावंच लागतं शेतकरी माणसाला. तर यंदा काही कापूस झाला नाही, पण काही हरकत नाही. दरवर्षी काही सारखं पीक होत नाही, कमी जास्त होतच राहते. तोंड बाई खाणच करते, घरी जायचं आहे का नाही. पा आमची वैशू पहिलं खातच आहे, पहिलं पेट पूजा खाशी. चला ह्या खाणं, याने छान, हे चांगलं लागतं. मला नाही आवडत. खाणं आई एकट्याच तोडत राहिले असतं तर वेळ लागत होता, म्हणून मी म्हटलं द्या मी पण तोडू लागते. तिथं आम्ही तिघी पण आम्ही दोघी जणी तोडत आहोत शेंगा. पटापटा शेंगा तोडून घरी जायच्या आहे आणि याला उकडायला पण टाकायच्या आहे. उकडलेल्या शेंगा खूप टेस्टी लागते. तर म्हटलं चला तोडून घेऊन पटापटा घरी जाऊ. आणि मुलं पण यायचा टाईम झाला होता, त्यांच्या पण स्कूलची आता सुट्टी होईल, म्हणून आम्ही तो दोघी तिघी तोडत आहे शेंगा. तर शेतीचं महत्त्व तुम्हाला तर समजलंच असेल. शेतीचं महत्त्व खूप आहे आणि मी नशीबवान आहे की आमच्याकडे शेती आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. शेतकरी माणसाला कमेंट नक्की करत जा. आणि आमच्या वावरातला हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. शेंगा तोडणं झाल्यानंतर आम्ही आलो पायदळ समोर. तर इथं दिसले बोराचे झाडं. तर आमच्या वैशूला बोरं खूप आवडतं, तिथं बोरं तोडायला लागली. तर मी म्हटलं मला पण एक टेस्ट करायला. छान आहे, तोड मग 2-3 तोड, काय का आरामात तोड. भाजीपाला तोडल्यानंतर मी थकून गेली होती आणि इथं वैशू बोरं पण तोडत आहे. तर म्हटलं पटकन बोरं तोड, घरी जायला पाहिजे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.